साठी पंच म्हणून सागर वनसोडे व अकराम मस्कर यांची नियुक्ती केलेली आहे. श्री खरेश्वर स्पोर्ट चिंचेवाडी या संघाकडून वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे तो बाबा. स्ट्राइक एंडवर फलंदाज आहे तो सचिन. नॉन स्ट्राइकला आहे तो अक्षय. हॅलो. पनुम्रे पोस्ट प्रीमियर लीग 2022 वर्ष पहिल्या पर्वातील पहिला सामना डानकेवाडी विरुद्ध चिंचेवाडी या दोन संघांमध्ये रंगत आहे. डानकेवाडीकडून सलामाची जोडी ती म्हणजे सचिन आणि अक्षय. तसेच चिंचेवाडी स्पोर्ट्स कडून पहिलं षटक घेऊन येतोय तो बाबा. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करील तो बाबा. सामन्याचा पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू उडवून दिला लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय दणदण करत सीमारेषे पार. हा येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार पाहायला मिळालाय पहिल्या वर्षामध्ये सचिनच्या बॅट मधून. पंचांनी कृपया ओव्हर किती ठेवले ते सांगायचंय. एका ओव्हरचा सर्कल राहील. पुढचा चेंडू बाबाचा. सामना करतोय सचिन. चांगला चेंडू. त्रिफळाची बाद. काही समजला नाही. हॅलो हॅलो. 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 वाईड चेंडू. धावसंख्या झाली ती 7. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 7. पुढचा चेंडू बाबाचा. स्ट्राइक वर आहे तो अजय. फुलर लेवलचा चेंडू
मिडॉपच्या डोक्यावर मारलेला चेंडू, चेंडू जातोय सरळ सीमारेषेजवळ. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण विक्रम यांच्याकडून पाहायला मिळालं जातंय. षटकातील शेवटचा चेंडू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू डिफेन्स करून हलका डिफेन्स केला. एक रन धाव पूर्ण त्यावरती. धाव संख्या झाली ती 10. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 10. 1 बाद 10. हॅलो, खरेश्वर स्पोर्ट करून दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो कर्णधार विश्वास. पॉवर प्ले संपल्यानंतर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना पाहायला मिळतात आपले कर्णधार. षटकातील पहिला चेंडू विश्वासच्या माध्यमातून स्ट्राईक वरती आहे अजय. फुलर लेनचा चेंडू काही सुद्धा समजला नाही. बॅट्समन बीट होतोय, चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक चंदूच्या हातामध्ये. चांगला निर्धाव चेंडू म्हणता येईल विश्वासचा. चांगला फटकावलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, त्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 12. थोडा सिंगल डबल वरती भर दिलेला आहे अक्षय आणि अजय यांनी. बाहेर जाणारा चेंडू काही सुद्धा समजला नाही, त्याच्यावरती एक रन डिफेन्स करून चांगला चेंडू विश्वास कडून. पुढचा चेंडू विश्वासचा सामना करतोय अजय. स्लोवर पद्धतीचा चेंडू काही सुद्धा समजला नाही, हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव यशस्वी पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तानाजी कडून. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. एक धाव पूर्ण, धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 15. 16. 16. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय शंकर यांच्याकडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 17. सिंगल डबल वरती भर देत आहेत ते अजय आणि अक्षय. थोडीशी आता हात खोलून फटकेबाजी करण्याची गरज आहे त्यांना आपल्या संघासाठी. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो तानाजी. डावखोऱ्या हाताचा एक तेज तर्रार गोलंदाज तानाजी.
त्याचा सामना करतोय अक्षय. पाहूया आपल्या संघासाठी अक्षय आता किती धावांचं योगदान देतोय, कशी फटकेबाजी करतोय. हात खोलून फटकेबाजी करण्याची गरज आहे आता. चांगला चेंडू, बाहेर निघणारा चेंडू, बीट झालाय तो अक्षय. पुढचा चेंडू तानाजीला अक्षयसाठी. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू काही सुद्धा समजलं नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे तो असा तानाजी. आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्या संघाकडून. पुढचा चेंडू तानाजीचा चांगला फटकवलेला आहे लेग साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण केलेली आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 20. 1 बाद 20. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन इथं पाहायला मिळतंय. त्यामध्ये पहिला सामना रंगताना पाहायला मिळतोय आपल्याला. ऑफसाईडच्या खूपच बाहेरून जाणार हा चेंडू. पंचांचा निर्णय वाईड घोषित केलेला आहे. एक उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे अक्षयाचा. याच्यावरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एक रन शॉर्ट आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 22. पुढे सरसावत लेग साइडच्या दिशेने टोललेला चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि हा झेलबाद. दुसऱ्या विकेटचं पतन. ढानकेवाडी स्पोर्ट ढानकेवाडी यांना दुसरा झटका बसलेला आहे. तो म्हणजे अजयच्या रूपामध्ये. एक चांगलं षटक टाकताना गोलंदाज तानाजी या माध्यमातून एक चांगलं षटक पाहायला मिळतंय. अजयची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे अक्षय भाष्टे. एक चांगला हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ओळखला जातो, ज्याची ख्याती संपूर्ण भागामध्ये आहे. पुढचा शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने पूल मारण्याचा प्रयत्न. पूल थोडासा कुठेतरी सक्सेसफुल होत नाही. त्याच्यावरती डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 2 बाद 23. या पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक चिंचेवाडी स्पोर्ट्स कडून कोण घेऊन येते पाहूया. शेवटचं म्हणजे स्लॉग ओव्हरचं षटक. या षटकामध्ये हाणामारी केली जाते असं षटक आपल्याला आता पाहायला मिळेल. अक्षय आणि अजय, अक्षय भाष्टे व अक्षय बिबेकर आपल्या संघासाठी लेग साइडच्या दिशेने जाणारा चेंडू वाईड घोषित केलाय पण सागर बनसोडे यांनी. वाईड +1 आहे का पण सागर नाव काय बॉलरचं? रोहितचा पुढचा चेंडू अक्षयसाठी.
शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने पूल मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण तानाजीकडून पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते दोन्ही अक्षयच्या माध्यमातून. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 27. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 27. शेवटचं व अंतिम षटक टाकतोय तो म्हणजे रोहित. चांगला चेंडू शॉर्टपिच पद्धतीचा, टॉपेज लागून किपर चंदूच्या हातामध्ये विसावलेला चेंडू. झेलबाद होतोय तो म्हणजे अक्षय भाष्टे. चांगली गोलंदाजी करतोय रोहित. आपल्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी लागते त्याचं एक अत्यंत चांगलं उत्तम उदाहरण देतोय तो म्हणजे रोहित. अक्षयची चेंडू 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रकाश व अक्षय यांना आता 3 चेंडूमध्ये किती धावा जमवाव्या लागतील हे त्यांनीच ठरवायचं आहे आणि तशी फटकेबाजी करायची आहे. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने कव्हरच्या वरून मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 29. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. एक आपल्या संघासाठी तितकं चांगलं क्षेत्ररक्षण बाकीच्या 10 खेळाडूंकडून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. अक्षयला समजलं नाही, लेग साईडच्या दिशेने पूल केला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला आहे आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. आतापर्यंतच्या इनिंग मध्ये 1 चौकार गेलेला आहे. बाकी सिंगल डबलवर भर देताना धानकेवाडीच्या सर्व खेळाडूंनी सिंगल डबलवर भर दिलेला आहे. पुन्हा एकदा बीट झालाय तो म्हणजे अक्षय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 32 टू विन. चिंचेवाडी स्पोर्ट्स चिंचेवाडी यांना 32 धावा कराव्या लागणार 4 षटकामध्ये. एक चांगलं नियोजन आयोजन इथं पनुमरे पोस्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं जातंय. तसंच प्रेक्षक वर्ग सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. धानकेवाडी स्पोर्ट धानकेवाडींनी लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शिवतेज 11 धानकेवाडी. कर्णधार प्रकाश पाटील. आपल्या खेळाडूंना एक विनंती राहील की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कृपया ज्या रस्त्यावरती गाड्या उभ्या केल्या आहेत त्या जरा खाली विकेटच्या पाठीमागे शेतामध्ये किंवा पेव्हिलियन एंडच्या दिशेने इकडे जर लावल्या तर खूप बरं होईल. कारण जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना अडथळा किंवा त्रास नको. रस्ता एकदम अरुंद असल्यामुळे जरा रस्त्याच्या साईडच्या गाड्या कृपया साईडला लावा. हॅलो. हॅलो. पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करून घ्यावा.
सांग. बॉलर आहे सचिन हिनुगले. स्ट्राईक स्ट्राईकला आहे विश्वास आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विक्रम. ढानकेवाडी स्पोर्ट्स शिवते स्पोर्ट ढानकेवाडीकडून पहिला षटक घेऊन येतो तो सचिन हिनुगले. आणि चिंचेवाडीपासून खेळतोय पहिला तो काय नाव त्याचं? विश्वास. नॉन स्ट्राईकला स्ट्राईकवरती आहे तो विश्वास आणि नॉन स्ट्राईकला तो विक्रम. संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय सचिन आणि त्याचा सामना करेल तो विश्वास. बॉल पंच आहे सागर बनसोडे. आणि लेग अंपायर आहे तो आकाराम मस्कर. संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय ढानकेवाडीकडून सचिन आणि स्ट्राईकला आहे तो विश्वास. पहिला चेंडू सचिनकडून ऑफ साईडला मारलेला चेंडू डिफेन्स केला पण स्कोर काय झाले नाही. आणि दुसरा चेंडू घेऊन येतो तो ढानकेवाडी स्पोर्टकडून थोडासा बाहेर आणि अंपायरचा वाईटचा इशारा आणि एक रन अशा पद्धतीनं झाले जमा ते चिंचेवाडी स्पोर्टला. थोडासा बाहेर चेंडू दुसरा चेंडू टाकतोय तो शॉर्ट पिच चेंडू पण थोडासा बॅटच्या टप्प्यामध्ये आणि चांगला बॉलर गुडलेनचा बॉलर बॅट्समनच्या काय टप्प्यात आला नाही त्याला समजलं नाही थोडासा आणि निर्धाव चेंडू नाही सेकंड वर हा पण शॉर्ट पिच चेंडू आणि डिक्लेअर झोनमध्ये गेलेला आहे तो चेंडू आणि एक धाव चिंचेवाडी स्पोर्टला. स्ट्राईक नाही चेंज हा विश्वास. सचिन चांगली गोलंदाजी करतोय गुडलेनला बॉल्स ठेवतो आणि अशा पद्धतीने पुढचा चेंडू परत शॉर्ट पिच चेंडू सरळ स्ट्रेट मारला आणि तो एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आणि दुसरी धावही पूर्ण अशा पद्धतीने 2 धावा पूर्ण. चिंचेवाडी संघाच्या धावसंख्या झाली ती 4 आणि स्ट्राईकला आला तो विश्वास. पुन्हा एकदा गुडलेनचा बॉल आणि मिडऑफच्या वरून मारलेला चेंडू एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली ती दोन्ही फलंदाजांनी. अशा पद्धतीने 2 धावा पूर्ण झाल्यात. स्कोर झाला तो 6. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पुढचा चेंडू सचिनचा विश्वासला हा सुद्धा शॉर्ट पिच चेंडू आणि मारला लेग साईडला मारला एक धाव पूर्ण केली चांगलं क्षेत्ररक्षण आणि अशा पद्धतीनं ओव्हर समाप्त आणि धावसंख्येत एका धावाची भर झाली. धावसंख्या झाली ती 7. एका षटकानंतर धावसंख्या झाली 7. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7.
डानकेवाडीकडून दुसरा षटक कोण घेऊन येतोय? प्रकाश पाटील संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो. प्रकाश पाटील स्ट्राईकवरती आहे तो विश्वास. प्रकाश पाटील संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो प्रकाश पाटील. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. आणि स्ट्राईकवर आहे तो सचिन विश्वास सॉरी. 10-12 पावलांचा रनअप आहे. आणि हे पहिल्याच षटक पहिलाच बॉल आणि हा स्टेटला मारला उत्तुंग असा चेंडू. आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. आणि थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आहे दोघांचं, दोन्ही फिल्डरचं. आणि पण दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्येत मात्र भर झाली. धावसंख्या झाली 9. हां, प्रकाशचा चेंडू विश्वाससाठी. दुसरा चेंडू शॉर्ट पिच चेंडूला उत्तुंग असा मारलेला हा चेंडू. उत्कृष्ट चेंडू असा उत्कृष्ट भिरकावलेला चेंडू. आणि ह्या धावावरती एका फलंदाजाने 6 धावा उत्कृष्ट असा षटकार मारलाय तो विश्वासने. दोन बॉल एक षटक आणि 2 बॉल 15 धावसंख्या झालेली आहे. प्रकाशचा तिसरा चेंडू विश्वाससाठी. शॉर्ट पिच चेंडू आणि असा परत असा मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. आणि हा डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू. एक धाव 2 ना, हा 2 धावा. डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 17. थोडंसं महागडं षटक प्रकाशचं. आणि उत्कृष्ट फलंदाजी करतो तो विश्वास. पुढचा चेंडू प्रकाशचा विश्वासला. धावसंख्या झाली 17. प्रकाशचा चेंडू विश्वासला पुढचा. फुल लेंथ चेंडू थोडासा ऑफ साईडला डिपेंड केला. आणि तिथं एक डिक्लेअर झोनमध्ये एक धाव. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 18. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक प्रकाशचं. आणि हा चौथा चेंडू प्रकाशचा विश्वासला. स्ट्राईकवरती विश्वासच आहे. शॉर्ट पिच चेंडू आणि ऑफ साईडला टोलवला आहे पॉईंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण झाली. धावसंख्या झाली भर 2 धावांची. आणि धावसंख्या झाली 20. शेवटचा चेंडू घेऊन तो प्रकाश विश्वासाठी. आणि हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि काही समजलेलं नाही थोडासा. आणि हा ओव्हर संपलेला आहे. दुसरा षटक पूर्ण झालं आहे. विश्वासला काय चेंडू समजला नाही थोडा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. बारा बॉलला 12 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकवरती विक्रम आणि बॉलिंग टाकतो तो विनायक. 10-15 पावलाचा रनअप आहे. आणि हा चेंडू चांगला चेंडू टाकला आहे तो. आणि अंपायरनी आऊट दिला आणि बॅट कट होऊन आऊट झाला आहे. आणि अशा पद्धतीनं विकेट पडलेली आहे ते चिंचवडी स्पोर्टची. गुडलेन्सलाच बॉल टाकलेला ऑफ साईडचा. थोडासा बॅटची कडा घेऊन बाहेर गेला आणि विकेट कीपरने तो बरोबर पकडला. आणि त्याच्यामध्ये एक विकेट गेली चिंचेवाडी स्पोर्टची.
विनायकने चांगली गोलंदाजी केली, गुडलेत बॉल टाकला आणि बॅट्समनला काही समजलं नाही थोडासा, पण त्याची बॅटची बाहेरची कडा घेऊन गेली आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. अशा पद्धतीने विकेट पडली ती चिंचवाडी स्पोर्टची. स्ट्राईक रोहित आलाय, तो सामना करतो विनायकचा. विनायकची चांगली गोलंदाजी आणि गुडलेनचा स्पॉट आणि हा थोडंसं गचाळ क्षेत्राची थोडीशी आणि दुसरा रनआउट. जरी कॅच सुटला तरी चालेल, पण रनआउटच्या रूपामध्ये एक विकेट भेटली ती ढानकेवाडी स्पोर्टला आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल विनायकची. आणि कॅच आउट सुटला, पण रनआउट झाला तो फलंदाज. हे पुढचं गणेश स्ट्राईक वरती येतोय. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. विनायकची चांगली गोलंदाजी, 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज त्याने बाद केलेत आणि तिसरा चेंडू विनायकचा गणेशसाठी. गणेश फुलटॉस चेंडू टोळून उंच भिरकावलेला आहे तो ऑन साईडला आणि हा तिसरे हॅट्रिक झाली. हॅट्रिक पूर्ण वेळ आणि कॉंग्रॅच्युलेशन विनायकचं, कारण 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्या त्या आणि कॅच घेतला तो अजयनं. उत्कृष्ट जजमेंट आणि अंडरस्टँडिंग बघितलं दोन खेळाडूमध्ये आणि चांगलं कॅच घेतला तो अजयने आणि कॅच आउट झाला तो गणेश. आउट झाला पहिल्या बॉलमध्येच, आउट झाला गणेश आणि 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्या त्या विनायकनं. चांगली गोलंदाजी आणि त्याचं चांगला मोबदला भेटला तो ढानकेवाडी संघाला. एक उत्कृष्ट हॅट्रिक घेतली पहिली, मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये पहिली हॅट्रिक घेतली ती विनायकने ढानकेवाडी स्पोर्ट म्हणून. आणि संघ मालक लक्ष्मण भाष्टे यांच्यापासून 1001 रुपये विनायकला पारितोषिक रोख आहे, ते त्यांनी घेऊन जायचं. पुढचा चेंडू विनायकचा आणि हा मिडऑनच्या दिशेने मारलेला प्रयत्न आउटसाईडला कट झाला आणि तो गेला एक याच्यामध्ये डिक्लेअर झोनमध्ये गेला आणि 1 रन पूर्ण झाली. 1 धाव मिळाली त्याला. 8 बॉल 11 धावांची आवश्यकता आणि विनायकला संघ मालक लक्ष्मण भाष्टे यांच्यापासून 1001 रुपयाचं पारितोषिक रोख आहे, ते त्यांनी घेऊन जायचं आहे. स्ट्राईकवरती आहे रोहित आणि विनायकचा पुढचा चेंडू सामना करेल तो रोहित आणि पुढचा चेंडू चांगला स्टॅपल केला ऑफ साईडला आणि डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव पूर्ण. स्कोर वाढतोय, धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 22 आणि 7 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. ते चिंचवडी स्पोर्टला विनायक एक उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. बघूया पुढचा चेंडू विनायकचा. हा चेंडू टाकला आणि हा मिड ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू 1 आणि हा चौकार उत्कृष्ट डिफेन्स केला. थोडासा ऑफ साईडला मारलेला चेंडू डिफेन्स केला, पण टायमिंग व्यवस्थित होतं आणि त्याच्यामुळं ह्या 4 धावा. स्कोअर झाला तो 26 आणि 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. ती चिंचवडी स्पोर्टला विनायकचं थोडंसं चांगलं षटक, पण एका चेंडूमध्ये त्याला 4 धावांचं मोबदला भोगावा लागला आणि त्याच्यामुळे थोडंसं अवघड झाली कंडिशन थोडीशी. आणि 6 धावामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे ती. हो सांगूया. आणि हा प्रताप गायकवाड ढानकेवाडी स्पोर्ट करून आणि सामना करतोय तो शंकर. याच्या पुढचा सामना आहे किंद्रेवाडी विरुद्ध कदमवाडी. दोन्ही संघाच्या संघ मालकांनी इकडे यायचं आहे, टॉस करून घ्यायचा. हा पुढचा चेंडू 7 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. थोडासा शॉर्टपिच मारलेला चेंडू आणि एक मस्त चेंडू ऑफसाईड मारला. 1 धाव पूर्ण केली. 2 धावा करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण केलेली आहे. प्रतापच्या पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आणि 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे ती चिंचेवाडीला.
बॉलिंग टाकतो तो प्रताप शंकर स्ट्राईकवरती आहे. थोडंसं शॉर्ट पिच मारलेला आणि हा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेलेला आहे. एक धाव पूर्ण म्हणजे एक धाव मिळालेली आहे त्याला. आणि अशा पद्धतीनं 4 चेंडूमध्ये 3 धावाची आवश्यकता आहे चिंचवडी स्पोर्टला. विनायकचं कौतुक. विनायकनं चांगली गोलंदाजी केली. संघ मालकाने त्यांना 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आणि पुढचा चेंडू प्रतापचा शंकरला. हा पुढचा चेंडू शॉर्ट पिच टाकलेला चेंडू ऑन साईडला भिरकवलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं हा चौकार. अशा पद्धतीने चिंचेवाडी जिंकलेली आहे पहिला सामना. कौतुक होतं विनायकचं. त्याने हॅट्रिक घेतली पण त्यांना दुसऱ्या बॉलरनी काही